काय सांगाल की संन्यास घेतल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यामागचं कारण नेमकी काय? मी मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण एका वरिष्ठ पत्रकारांशी या संदर्भात बोललेलो आहे. मी सांगितलेली आहे माहिती पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस कुठलाही असो तो मनःशांतीच्या शोधात असतो आणि मनःशांतीच्या शोधात असताना जी गोष्ट त्याला मनःशांती देईल ती गोष्ट करण्यासाठी तो सरसावतो. ज्या वेळेला संन्यास घेण्याचा विषय आला होता निश्चितच इतकं प्रचंड वादळ माझ्या आयुष्यामध्ये होतं की मला असं वाटलं की आपण संन्यास घेतलेला आपल्या दृष्टिकोनातून बरा राहील, कुठंतरी आपल्याला मनःशांती त्यानिमित्ताने मिळेल. आणि जेव्हा पुढे त्या निर्णयाशी बांधील राहून मी निघालो त्यावेळेला पुन्हा एकदा अशा काही गोष्टी गेल्या वर्षभरात घडल्या ज्या गोष्टींनी मला असं लक्षात आलं की आपला निर्णय कुठेतरी चुकला आहे. आपण ज्या मनःशांतीसाठी हा निर्णय घेतला होता तर उलट ते बॅकफायर झाले आणि कुठेतरी आपण परत आपल्याला साध्य करण्याची जिथे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते तिकडे आपण गेलो पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी हा निर्णय घेतला. बरोबर. आपण अनेक वेळा आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. अशा भूमिका की ज्या कधी टोकाच्या घडल्या, कधी त्याच्यावरून आपल्या राजकीय कारकिर्दीवर काही परिणाम झाला का असं आपल्याला वाटतं का? नाही, मला असं वाटतं की मी कधीही माझे निर्णय हे कुठल्याही याला आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून घेत नाही. माझे निर्णय जे असतात हे लोकाभिमुख निर्णय असतात. लोकांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी गंभीर असल्यामुळे निश्चितच ती गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आणि त्यामुळे मला बाकीच्या पारंपरिक पद्धतीच्या राजकारणाशी माझं जमत नाही, पटत नाही, वाद होतात आणि त्यातून वेगवेगळ्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार माझ्याबद्दलचा होत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की कुठली तरी टोकाची भूमिका घेतली म्हणून काही अडचण आली असं मला तरी वाटत नाही. दादा, आपण अनेक कारणांना राजकीय वर्तुळामध्ये नेहमी चर्चेत असतात. महाराष्ट्रभरही आपण एका गोष्टीमुळे जास्त चर्चेत आला होता, ती म्हणजे लोकसभा निवडणूक. आगामी आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये असं मानलं जातं, विरोधकांचेही आरोप आहे आणि जनतेकडूनही कधीतरी असं म्हटलं जातं की आज घडीला जर इम्तियाज जलील खासदार आहेत तर ते तुमच्यामुळे. याबद्दल नेमकी काय सांगा? इम्तियाज जलील खासदार झाले त्याची दोन कारण. एक कारण त्यांना मुस्लिम आणि दलित समाजाने एकगठ्ठा मतदान केलं. दुसरं त्यांचं कारण म्हणजे हिंदू समाजाची मतं ही जी म्हटलं जातं की हर्षवर्धन निघाले तर हे सगळं म्हणत असताना एक गोष्टीचा विसर पडतो की सुभाष झांबड नावाचा तिसराही एक हिंदू उभा होता ज्यांनी 90,000 मतं दिली. त्यामुळे एकीकडे हिंदू मतांचं 3 ठिकाणी विभाजन आणि दुसरीकडं मुस्लिम आणि दलित मतांचं कुठलंही विभाजन नाही. अशा 2 गोष्टींमुळे इम्तियाज जलील निवडून झाले आणि त्यामुळे अख्खं खापर माझ्यावर फोडायचं आणि म्हणायचं की ह्याच्यामुळे इम्तियाज जलील निवडून आला. प्रश्न असा आहे की जर सुभाष झांबड उभे नसते तर कदाचित ती 90,000 मतं तिकडे गेली नसती. तर इम्तियाज जलील निवडून जे आले ते फक्त 4,000 मतांनी आले आणि अशा स्थितीमध्ये अख्खंच बिल माझ्या नावाने फाडायचं. मला असं वाटतं की कुठेतरी हे हेतुपुरस्सरपणे केलं जात आहे आणि एक त्याच्या पाठीमागची भूमिका अशीही असण्याची शक्यता मला वाटते की कुठेतरी हर्षवर्धन जाधव जर का प्रत्येक वेळेला जसं आपण मगाशीच म्हणालात की टोकाची भूमिका घेतो, टोकाची भूमिका मी खुलासा त्याचा केला की मी लोकांच्यासाठी घेतो आणि लोकांचे ज्या वेळेला प्रश्न असे निर्माण होतात की टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता असते त्यावेळेला पारंपरिक राजकारणाला कुठेतरी भेद त्याचा होतो आणि पारंपरिक राजकारण्यांना त्याच्यातनं होतो त्रास. त्यांना असं वाटतं की हा कसं काय एवढा एकदम आक्रमकपणे अंगावर येतो. त्यामुळे हे जे काही लोक पारंपरिक राजकारण करतात त्यांना असं वाटतं की कुठेतरी ह्याचा काटा निघाला तर बरं होईल आणि त्यामुळे आता झाली निवडणूक तर ह्याच्यावर खापर फोडलं तर कदाचित मग पुढं हा काही करणार नाही आणि हा शांत बसेल असे सुद्धा त्याच्या पाठीमागची भूमिकाचा संदेह मला स्वतःला येतो. पारंपरिक पद्धतीचे राजकारण म्हणजे एक 70 वर्षाचा माणूस एक 20 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो कशाला तर आपण खासदार झालो पाहिजे, ही घाण हर्षवर्धन जाधवाच्या कुटुंबाने कधी शिकली नाही आणि कधी अंगीकारली नाही. जे लोक हे करतात ते मोठ्या मोठ्या लेवलवर पोचतात खरं, पण मला वाटत नाही की त्यांना रात्री झोप लागत असेल किंवा त्यांना सन्मानाने ते म्हणत असतील की ठीक आहे बरोबर झालं. तर कुठेतरी जनतेशी निगडीत असलेला विषय असतो.
नक्कीच. आता आपण जसं बोललेत की ते त्यांच्या पराभवाचा खापर कुठेतरी तुमच्यावर फोडतायत, पण इम्तियाज जलील सुद्धा हा एका मीडियाशी ज्यावेळेस संवाद साधत होते त्यावेळेस ते असं बोलले होते की माझ्या विजयाचं श्रेय मी माझे मित्र हर्षवर्धन जाधव यांना देतो की ते उभे राहिले त्यामुळे माझा विजय झाला. मग याबद्दल आपलं मत काय? इम्तियाज जलील काय बोलतात त्याच्याबद्दल माझं मत असण्याचं काही कारण नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलतायत आणि माझी जी भूमिका आहे ती मी मगाशी सूचित केलेली आहे. मी एकटाच तिथे धारेवर धरला जातोय, पण सहजगत्या लोक विसरतात की सुभाष झांबडांनी पण 90,000 मतं घेतली. मग त्यांच्यावर का शिंतोडे उठत नाही, त्यांना का म्हटलं जात नाही? कारण मला निश्चित माहिती आहे की सुभाष झांबडांची 90,000 मतं ही मुस्लिम समाजाची नाही आहे, ही हिंदू समाजाची आहे. मग अशा वेळेला एकटं बिल माझ्यावर का? आणि अशा स्थितीमध्ये कधी कधी असाही संदेह येतो, किंबहुना अशीही चर्चा मी ऐकली की इम्तियाज जलीलांना मुळात चंद्रकांत खैरेंनीच उभं केलं होतं आणि ते ह्याच्यासाठी केलं होतं की त्यांनी जे काही 25 वर्षात अधोगती या जिल्ह्याची केली ही कुठंतरी लोकांनी विसरावी. अचानकपणे हिंदू मुस्लिम वाद उफळून तिथे कुठंतरी त्यांचा नंबर हिंदू मुस्लिम वादात लागावा अशा पद्धतीचा विचार करून इम्तियाज जलीलांना उभं करण्याचं काम सुद्धा चंद्रकांत खैरेंनी केलं, पण ते शेवटी त्यांच्या अंगलट आलं असं सुद्धा मला चर्चा ऐकायला मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की इम्तियाज जलीलांच्या बोलण्याला आपण कितपत महत्त्व देताय याच्या पलीकडं सुद्धा विषय आहेत आणि कोण काय बोलतं ह्याला मी काय बोललं त्याला मी प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही बोलतं. बरोबर. आपल्याला लोकसभेच्या वेळेसही आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या वेळेसही लोकांनी बऱ्यापैकी पसंती दिली, म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला पसंती देत होते. तर मला आपल्याला हे विचारायचं की आपण पुन्हा राजकारणात सक्रिय झाला तर आता पुढचे ध्येय धोरण काय असेल, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्या आणि त्यानंतर कोणत्या पक्षाकडे नेमकी वाटचाल करा? आत्ता तर माझ्यासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की जो आपण जसा मला पहिलाच प्रश्न विचारला की आपण संन्यास घेतला आणि नंतर आता आपण परत राजकारणात आलो. हा जो एक विषय आहे जो महाराष्ट्र पातळीवर चर्चेला गेला की हर्षवर्धन जाधव हा लोकसभेत 2,84,000 मतं घेतलेला माणूस रिटायर होतो, तर हा काय प्रकार आहे? हा एक प्रकारचा मला मांडणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना झटका होता, शॉक होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक डिसबिलीफमध्ये होते की हे नेमकं काय झालं. आणि एक प्रकारचं बाकीच्या लोकांनी पण त्या गोष्टीचा उहापोह केला की बघा बाबा आता हा संपला. त्यामुळे एकदा मी पुन्हा आलोय हे लोकांपर्यंत जाणं आवश्यक होतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये राजकारण ज्या वेळेला आपण शब्द वापरतो त्यावेळेला अर्थातच त्याचं बेसिक जे आहे कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा कुठल्याही राजकीय पदाचं लोकप्रतिनिधीपणाचं ह्याचं बेसिक असतं की समाजकारण. याच्यामध्ये तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करता ह्याचं खूप महत्त्व असतं. त्यामुळे आज ज्या वेळेला महाराष्ट्रातलेच शेतकरी, मी कर्नाटक तालुक्याचे म्हणणार नाही, महाराष्ट्रातलेच शेतकरी आज खरीप हंगाम बुडाल्यामुळे अडचणीत आलेले आहेत आणि दुसरीकडे वीज कनेक्शन तोडण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, खास करून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे सगळं सुरू आहे. अशा वेळेला या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता मला जास्त वाटली आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना ज्या त्यांच्या हक्काचे त्यांचे विषय आहेत ते विषय लोकांपर्यंत न्यावेत आणि एकदा हे लोकांचा जो अधिकार आहे तो अधिकार लोकांना दिल्याच्या नंतर एकदा समाजकारणामध्ये योग्य पद्धतीने सक्रिय झाल्याच्या नंतर मग अनेक मार्ग अनेक त्याला वाटा आहे डिसाईड करू. चालेल. दादा, पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आपण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जे की आपले सासरे आहेत त्यांना आवाहन केलं की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण त्यांच्याशी निवडणूक लढणार आहे त्यांच्या विरोधात. आपण ज्यांना लोकसभा निवडणूक ज्यावेळेस लढणार त्यावेळेस कन्नड सारख्या तुमच्या मतदारसंघामध्ये आपण कोणाचं नेतृत्व देऊ पाहताय? मी एवढंच विधान केलेलं आहे की रावसाहेब दानवेंनी जे काही घाणेरडा प्रकार, एकीकडे मला जेलमध्ये टाकायचं की दुसरीकडे माझ्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं पॅनल उभं करायचं, हा जो घाणेरडा प्रकार केला तुम्ही बघितलं, माझ्या मुलांचा इंटरव्ह्यू पण तुम्ही घेतला. त्यामुळे हा जो सगळा गलिच्छ सत्ता पिसाच जो त्यांनी उपक्रम केला याचा जबाब मी घेणार आहे आणि त्यासाठी जालना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी मी निश्चितच त्याच्यामध्ये रोल प्ले करणार आहे. मी अजून कुठेही असं म्हटलं नाही की मी स्वतः निवडणूक लढवणार आहे, कारण स्वतः निवडणूक लढवणे आणि निवडणुकीत त्यांच्या विरोधात काम करणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. निश्चितच संधी जर मिळाली तर
जालन्यात मी नक्की जाईन, लोकसभेचा उमेदवार म्हणून सुद्धा जाईन, परंतु संधी मिळाली नाही तर अशा स्थितीमध्ये मी कन्नड मतदारसंघामध्ये जाईन. बरोबर. कन्नड तालुक्याच्या विकासासाठी आपण आता नेमकी कोणते विजन समोर ठेवले आहेत की ते ध्येय आपल्याला लोकांसाठी साध्य करायचं? आता जे आपण आताच कार्यक्रम बघितला की जे खरीप हंगाम बुडाल्याच्या नंतर रब्बीचं पीक घेऊ इच्छिणारे शेतकरी आहेत त्यांचे वीज कनेक्शन तोडले जातात आणि आमदार महोदयांनी दुर्दैवाने स्टेटमेंट केले की 5,000 रुपये भरा आणि कनेक्शन जोडून घ्या. तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता होती. आज जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे काय अधिकार आहेत, नुसतेच वीज बिलांच्या संदर्भात वीज महामंडळ किती आर्थिक टंचाईत आहे ह्याची चर्चा करण्यापेक्षा शेतकरी किती आर्थिक टंचाईत आहे त्याला काय अधिकार आहेत ह्याची पण चर्चा होण्याची आवश्यकता होती. आणि त्या पद्धतीने आज कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांचे जे अधिकार आहेत, नवी वीज जोडणी करत असताना जर दिरंगाई झाली तर काय करायचं, ट्रान्सफॉर्मर जळायला मिळाला नाही तर अधिकार काय आहेत, हे सगळे विषय आज घेतले. पीक विमा मिळण्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा विषय आपण घेतला. त्यामुळे मला असं वाटतं की आता सध्याच्या स्थितीमध्ये कन्नडमध्ये जी शेतकऱ्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात होताना दिसते, तिथं त्या शेतकऱ्यांना कुठेतरी मानसिक आधार, त्यांना कुठेतरी तांत्रिक पद्धतीने त्यांना सपोर्ट करण्याची भूमिका घेण्याची आवश्यकता होती, ती मी घेतली. मला दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारायला आवडेल की आज घडीला आदित्यजी पण आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आहे, ते पण राजकारणात सक्रिय झाले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की यांची सुरुवात नेमकी कोणत्या पक्षातून झाली पाहिजे किंवा आपण जसे लढला आदित्य अजून लहान आहे. आदित्य हा आला, त्यांनी जिंकलं, हे एका पार्श्वभूमीवर होतं, ते म्हणजे मी जेलमध्ये असणं. आदित्य राजकारणात अजून आलेला नाही आहे, कारण तो अजून मतदारच नाही आहे, तो 17 वर्षाचा आहे. त्यामुळे आत्ता मला असं वाटतं की त्याच्या बाबतीमध्ये एवढंच आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये असलेला स्पार्क हा आपण बघितला, त्यामुळे तो करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. आता हे एकदा सिद्ध झाल्याच्या नंतर मला असं वाटतं की एकदा त्याचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. जाधव कुटुंबाचं जी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये ती एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून ओळख आहे. माझे वडील IAS होते, माझं स्वतः लंडनमधून MBA झालेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ही जी परंपरा न केवळ राजकीय नेतृत्वाची आहे परंतु अभ्यासपूर्ण असलेली जी आमची परंपरा आहे ती परंपरा त्यांनी पुढे चालवली पाहिजे आणि ती चालवण्यासाठी त्याला पहिल्यांदा त्याचं एज्युकेशन व्यवस्थितपणे कंप्लीट केलं पाहिजे. त्यामुळे आता त्याला एज्युकेशनवर तो आता भर देणार आहे आणि मला असं वाटतं की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एकदा त्याचं एज्युकेशन पूर्ण झालं मला जॉईन करायचं. एक म्हणजे खाजगी प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण दिलं तर बरं होईल किंवा नाही दिलं तर तो आपल्यावर सोडतो मी की संबंध महाराष्ट्र आज आपल्याला बघत आहे की आपण पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झालं, मोठ्या प्रमाणात राजकारणात आपली एंट्री झाली, धमाकेदार झाली. त्यासोबतच आपल्यासोबत आपली मैत्रीण ईशा झा पण आहे. पण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय की नेमकी ईशा झा कोण आणि कन्नडच्या राजकारणात त्यांचा रोल काय, याबद्दल आपण काय सांगतो? ईशा जसं मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं त्या माझ्या सच्चा मित्र आहेत. माझ्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये त्यांनी अतिशय हिमतीने मला साथ दिलेली आहे आणि आगामी काळात सुद्धा त्या हिमतीने काम करणार आहे. निश्चितच त्यांना जसं त्यांनी त्यांच्या भाषणात तुम्ही ऐकलं त्यांचं भाषण, त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की त्यांना पहिल्या लहानपणापासून समाजकार्याची आवड होती आणि त्या अनुषंगाने त्यांना जो काही कॅनव्हास त्यांना मिळाला तो कॅनव्हास त्यांनी पेंट करायचा प्रयत्न केला. आता कर्मधर्म संयोगाने अशी परिस्थिती निर्माण झाली की या परिस्थितीमध्ये त्यांना एक मोठा कॅनव्हास त्यांच्या अपेक्षा आकांक्षा समाजकारणाच्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध झाल्यामुळे त्या निश्चितच माझ्याबरोबर मतदारसंघामध्ये काम करतील आणि विशेष करून जे काही महिलांचे प्रश्न आहेत किंवा असे काही विषय आहेत जे विषय सर्वसाधारणपणे राजकीय पक्ष घेत नाहीत. उदाहरणार्थ आदिवासी समाज आमच्याकडे आहे आणि मध्यंतरी मी एक ड्राईव्ह घेतला होता की या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून त्या आदिवासी समाजाला जातीचे दाखले द्यावे जेणेकरून ते आहेत अशा पद्धतीने एक हे होईल. तर हे जे असे वर्ग आहेत ज्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन मदत करण्याची आवश्यकता असते अशा लोकांबरोबर निश्चितच ईशा काम करेल. तिची ती आवड आहे आणि ती नक्कीच त्याच्यामध्ये तिची
जी हौस आहे ती पूर्ण करेल, तिची जी इच्छा आहे, तिची जी स्वतःची समाजकारणाबद्दलची असलेली एक ओढ आहे ती निश्चितच ती त्याच्यामध्ये सक्षमरित्या पूर्ण करेल असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न आपल्याला की आज घडीला आपण शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन समोर आला आहात, तर अशा किती समस्या आज कन्नड तालुक्यामध्ये उपस्थित आहे आणि जे सध्या सत्ताधारी आहेत ज्यांचं त्याकडे दुर्लक्ष होतंय, याकडे नेमकी आपण कसा प्रकाश टाकणार? हा मुद्दा जो आज मी घेतला, मी परत एकदा आपल्याला आठवणीत आणून देतो की हा मुद्दा काय फक्त कन्नड तालुक्याचा नाही, जिल्ह्याचा नाही, हा महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत हा विषय जाण्याची आवश्यकता आहे की शेतकऱ्यांचे काय अधिकार आहेत, काय याच्यामध्ये कशा पद्धतीने याला हे केलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की कन्नड एकच हे करता, हे व्यापक स्वरूप याचं आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने मी करणार आहे. मला अर्थातच केवळ इथल्या विधानसभा सदस्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल वाईट वाटतं, परंतु जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींच्या सुद्धा अकार्यक्षमतेबद्दल मला वाईट वाटतं. किंबहुना राज्यात काही मंत्री असे आहेत ज्यांच्या कार्यक्षमतेबद्दल वाईट वाटतं. मला आत्ता एक गृहस्थ भेटले आणि ते म्हटले की माझं लॉकडाऊनमध्ये वीज बिल थकलं आणि एवढं माझं वीज बिल नव्हतं तरी पण मला जास्तीचं वीज बिल दिलं गेलं आणि ते XYZ मंत्र्यांकडे ते गेले होते. त्यांच्याकडनं त्यांनी एक पत्र आणलं वीज महामंडळाला किंवा हे पुनर्चौकशी करून यांना मदत करा, पण ते पत्र घेतलं सुद्धा नाही MSEB, अशी वाटतं ते मला तसं सांगत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीकडे व्यापकतेने बघावं लागेल. न केवळ MSEB आहे, परंतु बँकिंग क्षेत्र आहे. कर्जाच्या संदर्भामध्ये अजूनही बँका बऱ्यापैकी मागे आहेत. कर्जमाफी झाली, कर्जमाफीत राज्य शासनाने जवळपास 30,000 कोटी रुपये कर्जमाफीत दिल्याची घोषणा मध्यंतरीच्या काळात झाली. पण प्रश्न कधी कधी असा मला पडतो की 30,000 कोटी तुम्ही पीक कर्जमाफीसाठी दिले, पण या 30,000 कोटीपैकी नवीन पीक कर्ज किती कोटींचं दिलं असा प्रश्न विचारला तर कुठेतरी गोंधळाची स्थिती निर्माण होईल. कारण 30,000 कोटीचं लोन परतफेड केल्याच्या नंतर निश्चितच किमान परत 30,000 कोटीचं पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक होतं. कारण रिफायनान्स करण्यासाठी अगोदरचं क्लिअर करणं हा मुख्य मुद्दा असतो. ते क्लिअर केल्याच्या नंतर सुद्धा रिफायनान्स जर होणार नसेल तर मग हा पैसा जो शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता तो दुसरीकडे बिझनेस लोनसाठी वळवला जातो का किंवा अजून कुठेतरी वळवला जातो का, अशा पद्धतीचा एक विषय आहे. अनेक विषय अशा पद्धतीचे आहेत. फक्त शेतकऱ्यांचाच नाही तर मिडल क्लास लोकांचा मध्यंतरी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून लॉकडाऊन पिरियडमधल्या चक्रीय व्याजाला माफी दिली. ते चक्रीय व्याज केंद्र सरकार भरणार अशा पद्धतीची भूमिका केंद्र सरकारने घेतली. पण कुठंही फायनान्स कंपन्या अशा पद्धतीचं चक्रीय व्याज केंद्र सरकार भरणार असल्यामुळे ते चक्रीय व्याज माफ झालं, आता तुम्ही ते भरू नका अशा पद्धतीची भूमिका घेताना दिसत नाहीत. किंबहुना इकडूनही लोकांकडून घरी तगादा लावून पैसे वसूल करतायत आणि तिकडून सरकारकडूनही ही माफीचे पैसे घेत आहेत. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल की जन आरोग्याचा एक महत्त्वाचा विषय मी आता हाती घेतला होता की MGM हॉस्पिटल आहे, मोठे मोठे हॉस्पिटल्स, तिथे वैद्यकीय सुविधा 5 लाख रुपयापर्यंतच्या मोफत मिळायला पाहिजे. कारण राज्य सरकारने घोषणा केली की महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे जिथे सरसकट प्रत्येक माणसाला, मग त्याचं पिवळं कार्ड असो, केशरी असो, पांढरं असो, त्याला आम्ही 5 लाख रुपयापर्यंतची हेल्थ इन्शुरन्स दिलेला आहे. त्यामुळे एकीकडे अशा पद्धतीने राज्य सरकारने प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीजला ज्या वेळेला पैसे भरलेले आहेत समस्त नागरिकांच्यासाठी, दुसरीकडे आपण बघतो की करोनामध्ये लोकांकडून लाखो रुपये खाजगी हॉस्पिटल्सनी उकळले. किंबहुना करोना नसतात दुसरे जरी असले आजार तरी सुद्धा कमीत कमी 3-3, 4-4 लाख रुपये बिल हे लोक करतात. आणि कुठलाही राजकीय पक्ष याच्यामध्ये बोलायला तयार नाही की अरे बाबा हे पैसे जर का राज्य सरकारने इन्शुरन्सचे सर्वसामान्य लोकांचे भरलेले आहेत तर हे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत हे या लोकांना चार्ज का करतायत. आणि विशेष करून ज्या वेळेला हे पैसे भरलेले आहेत आणि या पैशांच्या मोबदल्यामध्ये काही प्रमाणात या इन्शुरन्स कंपनीजनी काही लोकांचे रिम्बर्समेंट केलं अशा पद्धतीची काही हॉस्पिटल्सचं म्हणणं आहे, त्यावेळेला हे पेशंट्स कोण यांची कुठे यादी आहे का, ती यादी का प्रकाशित होत नाही. म्हणजे अशा पद्धतीचे अनेक विषय जे आहेत हे आता सध्या लोक फेस करतायत.
त्यामुळे मला असं वाटतं स्कोप खूप मोठा आहे. जितकं तुम्ही काम कराल तितकं कमीच आहे. आपण जसं मागं असे बोलले की शेतकऱ्यांसाठी आपण काम करतायत की आणेवारीचा असो किंवा वीज बिलाचे असो, तसंच सध्या देशामध्ये 3 कृषी कायदे जे पास झाले त्याच्याबद्दल आंदोलन पेटलंय, याबद्दल नेमके आपलं मत काय आहे? कृषी कायदा जो वर्तमानपत्रातून प्रकाशित होतोय त्याच्यामध्ये जो मजकूर मी पाहिला त्याच्यावरून मला असं वाटतं की कृषी कायदा एका दृष्टिकोनातनं निश्चितच चांगला आहे, पण एका दृष्टिकोनातनं घातक आहे. म्हणजे ही दुधारी तलवार आहे. कृषी कायद्यामध्ये APMCचं कुठेतरी खच्चीकरण होतंय का असा विचार डोक्यात घेऊन पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी रस्त्यावर उतरले. तसा विरोध असा बाकीच्या ठिकाणी काही फार दिसत नाही आपल्याला. तर बेसिकली जे MNP आहे तो MNPचा अधिकार किंवा त्या MNPचं ठरवण्याच्या संदर्भातले जी भूमिका आहे ती जर केंद्र सरकार स्वतःकडे ठेवत असेल, धोका एवढाच या सगळ्या मजकूर वाचल्याच्या नंतर या बिलांच्या संदर्भात मला वाटतो तो म्हणजे की जर ईस्ट इंडिया कंपनीसारखं सुरुवातीला चांगला भाव द्यायचा आणि नंतर मार्केट ताब्यात आल्याच्या नंतर वाईट भाव देऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं, अशा पद्धतीने एखादा धोका होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये जर केंद्र सरकार एक मिडलमॅनचा रोल प्ले करत असेल आणि म्हणत असेल की आम्ही एन्श्युअर करू की अशा पद्धतीची कुठलीही भानगड होणार नाही, तर मला असं वाटतं की त्याला चर्चेला स्कोप आहे आणि चर्चा ही झाली पाहिजे. बरोबर. आज घडीला आपण जे राजकीय आज जे आपली घडामोडी जे आपल्या राजकीय चालू आहात, जे आपण पावलं उचलत आहात, हे आगामी विधानसभेची तयारी असं म्हणता येईल का? नाही, मला असं वाटतं की ही राजकारण एक अशी गोष्ट आहे की 25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं असतं की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं की अरे तो माणूस कसा होऊ शकतो. अर्थात ते त्यावेळेला मुख्यमंत्रीही नव्हते. त्यावेळेला एका मी सोशल मीडियाच्या साईटवर बघितलं की नरेंद्र मोदी जमिनीवर बसून कुठेतरी कोणाचं तरी भाषण ऐकतात. म्हणजे राजकारणामध्ये कधीही लिमिट नसते, तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि त्यामुळे शक्यता काहीही आहे. मी असं कधीच लिमिटेशन स्वतःला घालणार नाही की मी कन्नडपर्यंत सीमित आहे, किंवा जिल्ह्यापर्यंत सीमित आहे, की महाराष्ट्रापर्यंत सीमित आहे. मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावरती कठोर पावलं उचलणार या व्यक्तीला लोक डोक्यावर घेतात. किंबहुना मला ह्याचा अनुभव आहे, माझ्यासारख्या एका नवीन माणसाला अपक्ष 2,84,000 मते मिळतात. हेच सिद्ध करतं की जर तुम्ही लोकांच्यासाठी उभे राहिलात तर लोकही तुमच्यासाठी उभे राहतात. त्यामुळे अशा स्थितीमध्ये मी स्वतःला कुठेही लिमिट घालणार नाही. स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट, स्काय इज द लोअर लिमिट. आमदार, आपल्याला एक प्रश्न विचारायचा, अगदी शेवटचा मुलाखतीच्या सरतेकडे आपण जाऊया की औरंगाबादमध्ये मागे एक प्रश्न पेटला होता की संभाजीनगर की औरंगाबाद, याबद्दल आपली भूमिका काय? मला असं वाटतं की संभाजीनगर हेच नाव योग्य आहे. त्याचं कारण असं आहे की संभाजी महाराजांचा इतिहास आहे. जे सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हता, हे अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट उद्धव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. आणि खरंच औरंगजेब सेक्युलर नव्हता, औरंगजेब हा कम्युनल होता. आता खरं तर या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने मला एक गोष्ट जी जास्त महत्त्वाची वाटते ती अशी आहे की हे संभाजीनगर किंवा औरंगाबाद हा प्रश्न जर आता कोणी सॉल्व्ह करू शकत असेल तर तो सत्ताधारी पक्ष आहे. सत्ताधारी महाराष्ट्रातले सत्ताधारी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने असा प्रचार करणं की तुम्ही संभाजीनगर करा, नाहीतर आम्ही तुम्हाला हे करू आणि ते करू, हा कुठेतरी गाढवपणा वाटतो. एकतर त्यांनी स्वतःच्या काळात केलं नाही आणि आता काहीतरी डोक्यात खूळ घालून लोकांना गुमराह करायचं. प्रश्न माझा भारतीय जनता पक्षाला हा आहे की जर तुम्ही गुमराह करून त्यांचं फार हास्यास्पद कमेंट चंद्रकांत पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्षांनी हास्यास्पद आहे. म्हणजे असं वाटतं की हा माणूस एवढा सिनियर लेवलला पोहोचलाच कसा, की तेच म्हणणं आहे की नगरपालिका आमच्या ताब्यात द्या, आम्ही नाव बदलतो.
चंद्रकांत पाटील हे 5 वर्ष महसूल मंत्री होते. मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला असलेल्या माणसाला हे जर माहीत नसेल की नाव बदलण्याचे अधिकार कोणाला आहेत, तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांची तब्येत जाऊन दाखवली पाहिजे कोणाला तरी. आणि ते जर म्हणत असतील की नगरपालिका आल्याच्या नंतर मी नाव बदलतो, तर आमच्या म्हणजे सर्वसामान्य लोकांना तर तुम्ही काय वेडं समजता का? तुम्हाला काय वाटतं की यांना काहीच अकरा नाही आहेत आणि आपण आपलं हेलिकॉप्टरमधून उतरायचं आणि शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगायच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून निघून जायचं, असं नाही होत. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ही भूमिका निश्चितच राज्य सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. आणि त्यामुळे आता दुर्दैवाने झालंय असं की राज्य सरकारमध्ये 3 पक्ष आहेत, 3 पक्षांचे वेगवेगळे विचारसरणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून या अडचणीचा सध्याचा विषय दिसतो. याला वेगवेगळ्या पद्धतीने कलाटणी देऊन याला कुठेतरी जे मूळ त्याचा गाभा होता तोच बाजूला ठेवायचा आणि त्याच्यावर फक्त राजकारण करायचं, अशा पद्धतीचा हा सगळा उहापोह आता चाललेला मला दिसतो. त्यामुळे मला प्रामाणिकपणे निश्चितच असं वाटेल की संभाजी महाराजांचं नाव दिलंच गेलं पाहिजे, काही चुकीचं नाही, पण त्याच्यावर राजकारण होता कामा नये. आणि त्याचा अधिकार राज्य सरकारमध्ये आहे, ज्या राज्य सरकारमध्ये 3 पक्ष बसलेले आहेत. त्यामुळे ह्याला थोडासा वेळ लागू शकतो. करणार राज्य सरकारच दुसरं कोणी करू शकत नाही. नगरपालिकेत निवडून द्या आणि संभाजीनगर करतो, अशा पद्धतीचा वेडसरपणा चंद्रकांत पाटलांनी थांबवला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आपल्याला, की आपण अनेक वेळा आक्रमक भूमिका घेतल्या आहे, इतपत की मुख्यमंत्र्यांना भेटायला आपण गेले, तिथं पोलिसांच्या कानामागा मारणं असो किंवा एखाद्या अधिकाऱ्याला मारणं असो, त्याच्यानंतर पक्षांतर असो, अशा अनेक गोष्टी आपल्यासाठी नव्या नव्हत्या की ज्या आणि जनतेसाठी त्या नव्या होत्या. आणि आज घडीला एकदम संयमी, शांत आणि एकदम साधेपणानं बोलणं आपला जे आहे, हा जो बदल आहे हा नेमकी कोणामुळे? सगळ्यात पहिली गोष्ट हे क्लिअर करून घ्या की कुठंही कोणालाही मारलेलं नाही. मी जसं म्हणतो की मी पारंपरिक राजकारणी नाही, त्यामुळं पारंपरिक राजकारण्यांना माझ्याकडून त्रास होतो. त्यांना वाटतो की हा जरा जास्तच होतो. आता जे काही तुम्ही म्हटला की मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसताना मारल्याचा संदर्भात गुन्हा जरूर त्यांनी दाखल केला, पण त्याच्यातून मी निर्दोष मुक्त सुटलो. कुठल्याही अधिकाऱ्याला मारल्याबद्दल जे काही गुन्हे माझ्यावर दाखल झाले त्याच्यातून मी निर्दोष सुटलेलो आहे. कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे, त्यामुळे तसं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माणूस कालांतराने अनुभवाने श्रीमंत होत जातो आणि निश्चितच एक ज्याला आपण म्हणतो की परिपक्वता त्याच्यामध्ये येते. अर्थात माझा मूळ स्वभाव कधीच बदलला नाही, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलला नसतो. फक्त त्याला एक लोकांना जी गोष्ट ज्याला काही लोक मगाशी आपण म्हटलो की पारंपरिक पद्धतीचं राजकारण न करल्यामुळे ज्या लोकांना त्रास होतो की हे एकदम कसं काय अटॅकिंग आक्रमक कुठेतरी हे होतं, तर ती गोष्ट तशीच ठेवून फक्त त्यांना पचेल अशा भाषेमध्ये मी आता बोलायला बरोबर. धन्यवाद सर. आपण एक प्रश्न, आमदारकी की खासदारकी? निश्चितच माझी ओढ मी पहिल्यांदा पण सांगितलेली आहे की संधी मिळाली तर खासदार आणि नाही मिळाली नगरपालिकेच्या बाबतीत. धन्यवाद सर. मला असं वाटतं की आता आपण बोलणं थांबू. धन्यवाद. पाणी